यापुढील जो प्रश्न आहे तो आहे, जर ए छेदात बी अपूर्णांकामध्ये जिथे ए बरोबर बी वजा 3 आणि ए अधिक 10 छेदात बी वजा ए छेद बी बरोबर 10 अंश छेदात 7 आहे, तर ए छेदात बी ची किंमत आपल्याला काढायची आहे. ए छेद बी किती येणार आहे? तर सर्वात अगोदर आपल्याला ज्या गोष्टी दिल्यात त्या पाहूया. तर ए बरोबर आपल्याला दिले बी वजा 3 आणि या ठिकाणी एक अपूर्णांक दिलेला आहे. या पूर्ण क्रियेला आपल्याला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिळणारं जे उत्तर आहे ते मिळेल. तर ए अधिक 10 अंशामध्ये छेदामध्ये बी वजा ए छेदात बी बरोबर आहे 10 अंश छेदात 7. मग ए बरोबर आपल्याला किंमत दिली आहे बी वजा 3, म्हणजे ए च्या ठिकाणी आपल्याला बी वजा 3 अधिक 10 आणि छेदामध्ये बी वजा. मग ए परत इथं आहे. ए बरोबर आपल्याला बी वजा 3 आहे, म्हणजे बी वजा 3 छेदात बी बरोबर आहे 10 अंश छेदात 7. मग ही किंमत आता आपल्याला ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर हे बी वजा 3 अधिक 10, इथं वजाबाकीचं चिन्ह वजा, ह्याला कंसामध्ये बी वजा 3 छेदामध्ये बी वजा 10 अंश छेद 7, कारण छेद समान आहेत म्हणून बी आपण या ठिकाणी लिहिला. मग इथं बी आहे, इथं वजा 3 अधिक 10 वजा बी होणार इथं, आणि वजा वजा अधिक, म्हणजे हे जर सोडवल्यानंतर कशा पद्धतीने होतं पहा. बी वजा 3 अधिक 10 इथं वजा आहे, म्हणजे वजा बी वजा आणि वजाचा जर गुणाकार केला तर अधिकचं चिन्ह होतं, अधिक 3 छेदात बी बरोबर आहे 10 अंश छेदात 7. मग आपल्याला सोडवायचं आहे. इथं वजा अधिक बी आहे, इथं वजा बी, हे दोन्ही कॅन्सल होतील. इथं वजा 3 इथं अधिक 3 हे दोन्ही कॅन्सल होतील. इथं राहतील फक्त शिल्लक 10 छेदामध्ये बी बरोबर आहे 10 अंश छेद 7. तर आपल्याला आता तिरकस गुणाकार करायचा आहे. तर बी गुणिले 10 बरोबर 10 गुणिले 7 असा हा तिरकस गुणाकार. तर बी बरोबर होईल 10 गुणिले 7 छेदात 10. तर बी बरोबर होईल 10 10 जर कटले तर बी बरोबर येतं 7. मग बी ची किंमत आपल्याला 7 मिळाली आहे. तर ए ची किंमत आपल्याला आता काढावी लागेल. तर ए ची किंमत कशी काढायची? तर या ठिकाणी आपल्याला ए बरोबर बी वजा 3 दिलेला आहे. ए बरोबर बी वजा 3 आहे, बी ची किंमत 7 आली आहे. ए बरोबर 7 वजा 3, तर ए बरोबर येणार आहे 4. आणि जो तो अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे, तर ए छेदात बी किती आहे? तर ए बरोबर 4 मिळालेला आहे, म्हणजे ए अंश छेदात बी बरोबर आता उत्तर येणार आहे 4 आणि छेदामध्ये 7. 4 अंश छेद 7 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. दोन संख्यांचा गुणाकार 1323 आहे. जर त्यातील एक संख्या ही दुसरीच्या तिप्पट असेल तर लहान संख्या कोणती? तर पाहूया. पहिली संख्या x मानू. मग दुसरी जी संख्या आहे, दुसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या तिप्पट आहे, म्हणजे ती 3x आहे. त्या दोघांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 1323. तर x गुणिले 3x बरोबर 1323. या दोघांचा गुणाकार केला तर हा होईल 3x वर्ग बरोबर 1323. तर x चा वर्ग बरोबर 1323 भागिले 3. तर आपलं x बरोबर उत्तर येणार आहे 3 1 3, 3 चौक 12, 13तून 12 गेले, 1 उरला, पुन्हा 3 चौक 12 आणि 3 1 3. x वर्ग बरोबर आलं 441. तर x बरोबर वर्गमुळात 441, तर x बरोबर 21, म्हणजे ती लहान संख्या जी असणार आहे ती 21 असणार आहे.